सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल। आज आपण नवरात्रीच्या 9 दिवसांसाठी 9 वेगवेगळ्या रंगाच्या माळा किंवा वेगवेगळ्या फुलांच्या माळा कोणत्या घालायच्या ते पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा। दिनांक 15 ऑक्टोबर 2023 म्हणजेच रविवारी अश्विन शुक्ल प्रतिपदेपासनं नवरात्री उत्सवाला सुरुवात झाली। अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी हा देवी उपासनेचा काळ, यालाच नवरात्र उत्सव असेही म्हणले जाते। ह्या नवरात्र उत्सवात घरोघरी घटस्थापना केली जाते आणि देवीपुढे अखंड दिवा लावला जातो। त्याचप्रमाणे रात्री देवीपुढे बसून उपासना, जप, ग्रंथवाचन, देवीची भजने, स्तोत्र म्हटली जातात। या घटासमोर बसून उपासना केल्याने आपल्या मनाला शांतता भेटते, तर अगदी देवीची त्या भक्तावर कृपा होते आणि त्याला सुख, शांती, समाधान लाभते अशी मान्यता आहे। आणि म्हणूनच या नवरात्रीच्या 9 दिवसांच्या ज्या उपासना आहेत यांना अनन्यसाधारण असे महत्त्व आहे। नवरात्रीतल्या 9 दिवसांपैकी प्रत्येक दिवशी देवीला वेगवेगळ्या फुलांची माळा घालण्याची प्रथा आहे। पहिली माळ ही पिवळ्या फुलांची असते। शेवंती, सोनचाफा यांसारख्या फुलांच्या माळा तुम्ही पहिल्या दिवशी देवीला घालू शकता, परंतु खूप साऱ्या ठिकाणी पहिली माळ ही नागवेलीच्या पानांची असते। तुमच्याकडे जी पद्धत असेल ती, परंतु नागवेलीच्या पानांची किंवा पिवळ्या फुलांची माळ ही देवीला अर्पण केली जाते। त्यानंतर दुसरी माळ ही पांढऱ्या फुलांची असते। यामध्ये तुम्ही अनंत, मोगरा, चमेली किंवा तगर यांसारख्या फुलांची माळ घालू शकता। त्यानंतर तिसरी माळ ही निळ्या फुलांची असते। निळ्या फुलांमध्ये तुम्ही गोकर्ण किंवा कृष्णकमळ यांसारख्या फुलांच्या माळा देवीला अर्पण करू शकता। यानंतर चौथी माळ ही केशरी अथवा भगवी फुलांची असते। यामध्ये अबोली, तेरडा, अशोक किंवा तिळाची फुले यांपैकी एक कुठल्याही फुलांची माळ तुम्ही देवीला अर्पण करू शकता। पाचवी माळ ही बेल किंवा कुंकवाची असते, तर सहावी माळ ही कर्दळीच्या फुलांची असते। सातवी माळ ही झेंडू किंवा नारंगीच्या फुलाची असते, तर आठवी माळ ही तांबडी फुले म्हणजेच काय तर कमळ, जास्वंद, कण्हेर किंवा गुलाबाच्या फुलांची असते। यामध्ये तुम्ही लाल रंगाच्या कुठल्याही फुलाची माळ घालू शकता। आणि नववी माळ ही कुंकुमार्चनाची असते। अशा पद्धतीने आज मी तुम्हाला 9 दिवसांसाठी 9 वेगवेगळ्या प्रकारच्या कुठल्या माळा आहे आणि त्यांना काय महत्त्व आहे हे सांगितले। जरी तुम्हाला 9 दिवसांसाठी 9 वेगवेगळ्या प्रकारची फुले नाही मिळाली तरी तुम्ही कुठल्याही एका फुलाची माळ परंतु दररोज एक, या पद्धतीने 9 दिवसांच्या 9 माळा ह्या तुमच्या घटाला अर्पण करायच्याच आहेत। तुम्ही कुठली माळ घालताय यापेक्षा ती किती श्रद्धेने घालताय हे जास्त महत्त्वाचं आहे। परंतु वर सांगितलेल्या फुलांपैकी प्रत्येक फूल थोड्याफार फरकाने आपल्याकडे अवेलेबल असतातच असतात। म्हणूनच वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या फुलांची माळ घातली तर घटस्थापनेत त्याचा आपल्याला आणखीन असा फायदा होणार आहे। आमचा आजचा व्हिडिओ संपूर्ण ऐकला याबद्दल धन्यवाद। व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया नवीन अशा इंटरेस्टिंग आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत गुड बाय अँड टेक केअर।